श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। सीमा भागासाठी सावंतांचा एल्गार। बेंगळुरूत कर्नाटक मंत्र्यांसमोर ज्वलंत प्रश्नांचा सडेतोड उच्चार। पाणी, शिक्षण, रोजगार व 5% आरक्षणासह कन्नड बांधवांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठकीचे आश्वासन। लढा सुरूच राहणार। नमस्कार, आपण पाहताय बीबीएम न्यूज नेटवर्क। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कन्नड भाषिक नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी थेट बेंगळुरूत धडक देत कर्नाटक सरकारकडे सडेतोड भूमिका मांडली आहे। माजी आमदार सावंत यांनी कर्नाटक राज्याचे कायदा, संसदीय कार्य, पर्यटन व सीमा प्रभारी मंत्री HK पाटील यांची बेंगळुरू येथे भेट घेत सीमा भागातील कन्नड भाषिक नागरिकांच्या दीर्घकालीन समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले। या बैठकीस कर्नाटकचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख तसेच सीमा विषयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बैठकीत पाणी टंचाई, शिक्षणातील अडचणी, रोजगार संधींचा अभाव, आरक्षण प्रश्न, सिंचन सुविधा, आरोग्य सेवा व दळणवळण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सखोल चर्चा झाली। सावंत यांनी सीमा भागातील प्रश्न केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून ते आंतरराज्य समन्वयातून सोडवणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले। सावंत यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या: सीमावर्ती भागातील पाण्याच्या प्रश्नावर संयुक्त कृती आराखडा तयार करावा, गडीनाडू व होरनाडू कन्नडिगांना कर्नाटकातील स्थानिक नागरिकांप्रमाणे समान संधी द्याव्यात, शिक्षण व रोजगार क्षेत्रात 5% समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांना ग्रामीण व दिव्यांग आरक्षणाचा लाभ मिळावा, सीमा भागात नवीन कन्नड अंगणवाड्या व शाळा सुरू करून कन्नड शिक्षकांची नियुक्ती करावी, TET परीक्षा कन्नड माध्यमातून घेण्याची सुविधा उपलब्ध करावी, विद्यार्थ्यांसाठी ठेव योजना व उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती सुरू करावी, नवोदय, मोरारजी देसाई निवासी शाळांमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे। मंत्री HK पाटील यांनी या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिलेले आहे। या बैठकीत कन्नड विकास प्राधिकरण, सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली। माजी आमदार सावंत यांनी या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत सीमा भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील असे स्पष्ट केले। सीमा भागातील कन्नड बांधवांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघेल का? प्रस्तावित उच्चस्तरीय बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। अशाच नवनवीन न्यूजसाठी पाहत रहा BBM न्यूज नेटवर्क। ಅಲ್ಲಿ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಫ್ಯಾಸಿಲಿಟಿ ಕೊಡ್ತೇವೆ। ಅದೇ ರೀತಿ ಈ ಗಡಿ बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।